पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर. मुंबई आणि पालघरमध्ये मोदींचे 2 कार्यक्रम. मोदींच्या हस्ते आज पालघरमधल्या वाढवण बंदराचं भूमिपूजन. पंतप्रधान मोदी बंगालवर बोलतील की बदलापूरवर ते बघू. मोदींच्या दौऱ्यावरून ठाकरेंचा निशाणा. बीकेसीमधल्या वर्षा गायकवाडांच्या आजच्या आंदोलनाला परवानगी नाकारली. बीकेसीमध्ये एशियन हार्ट समोर वर्षा गायकवाडांचं आंदोलन होणार होतं. मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर होणार होतं आंदोलन. मोदींच्या उपस्थितीमध्ये आज वाढवण बंदराचं भूमिपूजन होणार. भूमिपूजनाला वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचा विरोध. संघर्ष समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटिसा. काँग्रेस राष्ट्रवादीच्या आयुष्यामध्ये कधी पटलं नाही. आज सोबत बसलो तरी बाहेर आलो की उलट्या होतात. तानाजी सावंतांचं काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाबाबत वादग्रस्त विधान. बोलणं ऐकून घेण्यापेक्षा सत्तेमधून बाहेर पडा. तानाजी सावंतांच्या विधानावर अजित पवार गटाच्या उमेश पाटलांचं अजितदादांना थेट सत्ता सोडण्याचं आवाहन. महायुतीमध्ये कुणालाही उलट्या, ताप, अंगदुखी आलेलं चालणार नाही. शिंदे गटाच्या भरत गोगावलेंचा मंत्री तानाजी सावंतांना घरचा आहे. 29 सप्टेंबरपासून उपोषण करणारच. आरपारची लढाई म्हणत मनोज जरांगे उपोषण करण्यावर ठाम. तर 29 सप्टेंबरपर्यंत वेळ देतो. फडणवीसांना माया आहे की नाही ते बघू. जरांगेंचा इशारा. आरक्षणाविरोधात बोलणाऱ्या भाजपच्या आमदारांना पाडणार. मला तुरुंगात टाकल्यास नागपूरसह भाजपची एकही सीट येणार नाही. मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना इशारा. रावसाहेब दानवेंनी माझ्यावर केस करायला लावली. आता तुझा कोणी उमेदवार उभा राहू देतो मग दाखवतो कचका. जरांगेंचा रावसाहेब दानवेंना इशारा. गिरीश महाजनांच्या माध्यमातून फडणवीसांनी लाठीचार्ज घडवला. देवेंद्र फडणवीसांनी सर्व समाजावर अन्याय केला. मनोज जरांगे पाटलांचा आरोप. मनोज जरांगे सुपारीबाज. शरद पवारांची सुपारी घेऊन फडणवीसांवर टीका करतात. जरांगेंनी उमेदवार उभे करावेत, निवडणूक लढवावी, धमक्या देऊ नयेत. भाजपा आमदार प्रसाद लाड यांचं प्रत्युत्तर. मराठा समाजाला 10% आरक्षण दिलंय. मात्र मराठा समाजामधील काही जण वेगळ्या पद्धतीनं आरक्षण मागतायत. आरक्षणाच्या बाबतीत कुणाचा कुणाला विरोध असता कामा नये. अजित पवारांचं वक्तव्य. उद्या दिल्लीमध्ये शरद पवारांच्या सुरक्षेबाबत आढावा बैठक. गृह खात्याचे वरिष्ठ अधिकारी शरद पवारांशी चर्चा करणार. पवारांनी अद्याप केंद्राची सुरक्षा स्वीकारली नाही. विधानसभा निवडणुकीमध्ये 10 आमदार आले तर रासपचाच मुख्यमंत्री असेल. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांचं वक्तव्य. काँग्रेसचे जितेश अंतापूरकर यांचा आमदारकीचा राजीनामा. अंतापूरकर भाजपमध्ये जाण्याची शक्यता. विधान परिषद निवडणुकीमध्ये पक्षाने दिलेल्या आदेशाविरोधात मतदान केल्याचा त्यांच्यावर आरोप. पुतळा कोसळल्याप्रकरणी माफी मागतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. विरोधकांनी राजकारण न करता पुतळा पुन्हा उभारण्यासाठी सूचना द्याव्यात. मुख्यमंत्र्यांचं आवाहन. विरोधी पक्षामध्ये असते तरी बदलापूर प्रकरणामध्ये राजकारण केलं नसतं. नराधामांना चौकामध्ये शिक्षा दिली पाहिजे. बदलापूर प्रकरणावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. प्रत्येक गोष्टीमध्ये भ्रष्टाचार करता निदान छत्रपतींना तरी सोडा. शर्मिला ठाकरेंची सरकारवर टीका. तर पोकळ पुतळा कुणी समुद्रकिनारी उभं करतं का. शर्मिला ठाकरेंचा संतप्त सवाल. कुणी म्हणतो नेव्हीनं काम केलं, कुणी म्हणतो पीडब्ल्यूडीनं काम केलं, पण चूक ती चूकच. त्यात कुणीही दोषी असो त्याला सोडणार नाही. अजित पवारांची प्रतिक्रिया. शिवरायांचा पुतळा कोसळला तेव्हा वैभव नाईक 15व्या मिनिटामध्ये घटनास्थळी. घर 50 किलोमीटरवर असताना नाईक 15 मिनिटांमध्ये घटनास्थळी कसे. यामधलं नाईकांनी घडवलं असेल तर बोटीमध्ये बसून दुबई पाकिस्तानला जाण्याची तयारी ठेवावी. निलेश राणे यांचा ट्विट करत गंभीर आरोप. काल ठाकरे गट आणि राणेंनी शांतपणे घ्यायला हवं होतं. वल्लभभाईंचाच पुतळा असलेल्या ठिकाणी पण वारा आहे. मग तो पुतळा तर नाही पडला ना. घडलेल्या घटनेचं दुःख असल्यामुळेच आंदोलन. भुजबळांची प्रतिक्रिया. मालवणमधील पुतळा दुर्घटनेप्रकरणी अजित पवार गटाचं राज्यभरात आंदोलन. महाराजांच्या पुतळ्याजवळ बसून राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मुक आंदोलन. नवा पुतळा उभारण्याची मागणी. शिवरायांचा पुतळा बनवणारा मूर्तिकार जयदीप आपटे आरएसएसचा माणूस. ब्रॉन्झचा पुतळा बनवूनही डोक्याजवळ कागद आणि कापूस ठेवला. नाना पटोलेंचे गंभीर आरोप. कुणीतरी सांगितलं जयदीप आपटे राहुल गांधींचा माणूस. आता हे तपासावा लागेल. बेछूट बेभान आरोप करायची विरोधकांना सवय. मंत्री सुधीर मुनगंटीवारांचा पलटवार. राजकोट किल्ल्यावर महाराजांचा नवा पुतळा उभारण्याच्या हालचाली सुरू. प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार वर्षावर. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. शिवाजी महाराजांच्या नव्या पुतळ्याचं काम देण्याची शक्यता.
महाराजांचा पुतळा दुरुस्त पुनर्स्थापित करण्यासाठी नेव्ही कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया. पुतळा पुन्हा उभारण्यासाठी आणि घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी नेव्हीकडून समिती स्थापन. राज्य सरकारचे प्रतिनिधी आणि तज्ज्ञांचा समितीमध्ये समावेश. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 1:18 कोसळला. वेल्डिंग कमकुवत असल्यानं बसवल्यापासूनच पुतळा हलत होता. प्रत्यक्षदर्शींची TV9 मराठीला माहिती. राणेंविरोधात पुण्यामध्ये ठाकरे गटाचं जोडेमारो आंदोलन. राज्य अशांत करण्यासाठी फडणवीसांनी राणेंना सोडलंय का? अंधारेंचा संतप्त सवाल. नारायण राणेंना अटक करण्याची मागणी. नितेश राणे आणि जयदीप आपटेचा दोस्ताना. राणेंनीच जयदीप आपटेला पुतळ्याचं कंत्राट मिळवून दिलं. सुषमा अंधारेंचा आरोप तर आपटेला आम्हीच आपटणार. नितेश राणेंचा पलटवार. गुंड गृह खात्यावर थुंकले. पोलिसांची कॉलर पकडली. फडणवीसांना लाज वाटायला हवी. पोलिसांना सन्मान देऊ शकत नाही तर राजीनामा द्या. राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर राऊत आक्रमक. मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी राणेंची पोलिसात तक्रार करणार. मात्र राणेंचा बॉस सागर बंगल्यावर. न्याय मिळणार का माहिती नाही. ठाकरे गटाच्या वैभव नाईकांचा निशाणा. नारायण राणेंची आक्रमक बोलण्याची पद्धत. नारायण राणे धमक्या देतील असं वाटत नाही. राणेंच्या धमकीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. पुढच्या बातम्यांकडे वळूयात. धमकी दिल्याप्रकरणी नारायण राणेंवर गुन्हा दाखल करावा. माजी खासदार विनायक राऊतांचं सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षकांना पत्र. राजकोटवर घाई गडबडीमध्ये पुतळा बसवण्यात आला. उद्घाटनानंतर लाईटचा खर्च कुणी करायचा हा वाद सुरू झाला होता. शिवरायांच्या स्मारकावरून वैभव नाईकांचा खुलासा. पुतळा घडवणारा बेपत्ता झालाय. कुठे जाईल जाऊन पठ्ठ्या तुला असेल तिथून शोधणार. बीडच्या आष्टीमधील जनसन्मान यात्रेमध्ये अजित पवारांचं वक्तव्य. 1 सप्टेंबरच्या मवियाच्या मोर्चाला अद्यापही परवानगी नाही. मवियाच्या शिष्टमंडळाची मुंबई पोलिसांसोबत चर्चा होणार. राजकोटमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मोर्चाचं आयोजन. जबाबदार नेत्यांकडून अशा प्रकारची वक्तव्य अभिप्रेत नाहीत. नारायण राणेंच्या वक्तव्यावर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. सरकारकडून गुंडांना Y+ सिक्युरिटी. माफिया गुंड प्रवृत्तीला सरकार पोसत आहे. नाना पटोलेंची चंद्रकांत पाटलांच्या गुंड गजा मारडेसोबतच्या फोटोनंतर माहिती सरकारवर टीका. माहितीचे मंत्री गुंडाला राजाश्रय देतात. गुंडांना डोक्यावर घेऊन मिरवणाऱ्या सरकारला जनतेनं निरोप द्यावा. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा चंद्रकांत पाटलांवरून सरकारवर हल्लाबोल. मालवणमधील मोदींच्या दौऱ्यासाठी बांधलेल्या हेलिपॅडवरून नवाबाद. टेंडर निघण्याआधीच वर्क ऑर्डर काढल्याची सूत्रांची माहिती. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून माहिती देण्यास टाळाटाळ. मोदींच्या 4 डिसेंबरच्या दौऱ्यासाठी बांधण्यात आलेलं हेलिपॅड. चंद्रपूर वणी परिसरात कोळशाचा काळाबाजार करणाऱ्यांना राजकीय संरक्षण तर कोळसा खाणीच्या मालकांकडून सत्ताधारी विरोधक हप्ते वसूल करतात. विजय वडेट्टीवारांचा सत्ताधाऱ्यांसोबत स्वतःच्या पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप. लाडकी बहीण योजना रद्द करण्यासाठी सुनील केदार यांचा कार्यकर्ता कोर्टामध्ये गेला. यामागे संजय राऊत आणि सुप्रिया सुळेंचं षडयंत्र. खासदार नरेश म्हस्केंचा आरोप. मला अनेक जण म्हणतात राऊतांच्या वडिलांचं नाव का घेता? नितेश राणेंची टीका. माझ्यामुळे राऊतांच्या बापाचं नाव कळालं. नितेश राणेंची संजय राऊतांवर टीका. बलात्कारी हा बलात्कारी असतो. शाळा कुडा एकाशी संलग्न आहे म्हणून केस घेणार नाही असं कसं चालेल? बदलापूर प्रकरणावरून शर्मिला ठाकरेंचा निशाणा. उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाचा वापर काँग्रेस आणि राष्ट्रवादी वाढवण्यासाठी केला. यालाच आमचा विरोध होता म्हणून आम्ही उठाव केला. संजय शिरसाट यांचा ठाकरेंवर निशाणा. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार हे निश्चित. भाजपा आणि मिंधेंना पळवल्याशिवाय राहणार नाही. आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल. मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणातील शिल्पकार जयदीप आपटे आणि कंत्राटदार चेतन पाटीलचा पोलिसांकडून शोध सुरू. आरोपींचा शोध घेण्यासाठी कॉल डेटा रेकॉर्डचा वापर. सांगली लोकसभेमधील ठाकरे गट आणि काँग्रेसचा वाद संपुष्टात. दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये वाद थांबवण्याचा निर्णय. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि उद्धव ठाकरेंमध्ये झाली होती बैठक. मी शब्दाचा पक्का. विधानसभेला माहितीचं बटन दाबा. आम्ही केंद्राचे कोट्यवधी रुपये आणू. वेळ पडली तर वर्ल्ड बँकेचे 1% पैसे आणू पण योजना सुरू ठेवणार. बीडच्या आष्टीमध्ये अजित पवारांचं जनतेला आवाहन. दादांच्या भूमिकेवरून वाटतं ते तिसरी आघाडी करतील. तिसऱ्या आघाडीमध्ये मनसे देखील असू शकतं. रोहित पवारांचं विधान. तर तिसरी आघाडी करून मतं खाण्याची भाजपची रणनीती. रोहित पवारांची टीका. महाविकास आघाडीमधील जागाटप जवळपास 50% पूर्ण. यापुढे काँग्रेस हायकमांड शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीची गरज नाही. अंतिम निर्णय महाराष्ट्रामध्येच घेतला जाणार. मवियातील सूत्रांची माहिती. भाजपनं आपल्या वाचाळवीरांना आवर घालावा नाहीतर जनता रस्त्यावर उतरू देणार नाही. सुप्रिया सुळेंचा इशारा.
तर सरकारमधील 3 पक्ष 3 दिशेला तोंड करून काम करतात, सुळेंचा इशारा. तुळजापूर मतदारसंघावर भगवा फडकला पाहिजे ही आमची इच्छा. तुळजापूरची जागा शिंदे गटाला सोडून घेण्यासाठी शिंदे आणि फडणवीसांशी बोलणार. रामदास कदम यांचं वक्तव्य. सध्या तुळजापूरमध्ये भाजपचे राणा जगजितसिंह पाटील विद्यमान आमदार. विधानसभा निवडणुकीमध्ये महिलांना जास्तीत जास्त तिकीट देणार. महिलांना सांगितलं काम करा. सर्व्हेमध्ये ज्यांचं नाव आलं त्यांना तिकीट देणार. नागपूरमध्ये नाना पटोलेंची घोषणा. चिपळूणमधील ध्वजस्तंभ लोकार्पण सोहळ्यामध्ये भास्कर जाधव नाराज. सकाळी 11:30चा कार्यक्रम 1:30 वाजेपर्यंत सुरू न झाल्यानं जाधव संतापले. हक्कभंग आणणार म्हणत अधिकाऱ्यांनाही झापलं. खासदार श्रीकांत शिंदेंनी जळगाव जिल्ह्यामधील 4 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. मतदारसंघांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन केली चर्चा.